बैसा इधर नहीं करता है ना। नहीं क्यों रो रहा है इतना? अभी एकदम से आ गया ना बाहर से। क्या हुआ? उधर बैठी हुई है तो बाल से मिला। हाँ आणखीन कसं ठीक व्यवस्थित? ठीक है। नया मेहमान है। नाम नया तुमचं? संदीप संदीप आणि अण्णा वाळुंज. आम्ही इथे होतो बडोद्यात 1 वर्ष. कुठे? इथे या मग कर ना. हो, रोहिणी आणि आम्ही. आणि अमित कुठे होतो? तुम्ही इथेच होता. तुम्ही आम्हाला नेहमी बोलून घ्यायचा, रोहिणीला पण बोलून घ्यायचं सारखे. कुठे पण? इथे इथे होते. इथे आम्ही गोरवाला राहिला होतो. गोरवा तुम्ही यायचं बघा तिकडे पण गोरवाला. हा तेव्हा आम्हाला कुठेही जाता येते. हो, त्यावेळेस तुम्ही एक उपवास ठेवला होता. त्या तुम्ही आमच्या तिकडे पण आलते घरी. तुम्ही एक उपवास ठेवला होता पाऊस पडण्यासाठी. मग तुम्ही आमच्या इथे आलता. मग तिथे तुम्ही गॅलरीत बसले होते तेव्हा आला होता पाऊस. त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून ध्यान करून घेतलं होतं आणि आकाशामध्ये सहस्त्राचं प्रतिबिंब कसं दिसतं असं सांगितलं होतं. त्यावेळेस आपण ध्यान केलं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही श्री गणेश पूजन केलं होतं घरी. त्यानंतर तो आनंद झाला होता नाही का. मग आपण अंबाजीला गेलतो एकत्रित आनंदला घेऊन. मग आपण आतमध्ये मिळालं होतं आपल्याला. आतमध्ये श्री अंबाजींचं दर्शन घ्यायला. हा झाला होता तेव्हा तिकडे. आता असंच तेव्हा खूप 1 वर्ष इथं होतो. आता हा तसंच असं. आता किती वर्ष झाले? हो, बरेच वर्ष झाले. आधी बहने क्या मलेशिया के ऐसे छिंदवाते क्या? नहीं वो पुणे में रहता है. पुणे में ऐसे आदमी लोग करते हैं. पहली बार पता पड़ा. नहीं, जो ग्रेजुएट होते ना वही काम. कितने दिनों से इंडिया में आप लोग? क्योंकि व्हाट्सएप से लापता है आप लोग. 2 हफ्ते. 2 हफ्ते हो गए. व्हाट्सएप वाले सारे पूछ रहे हैं किधर है रोहिणी, किधर है संदीप. तबीयत ठीक नहीं था ना इसका. हाँ बेटा. आने के बाद थोड़ा आवाज चेंज हो गया. असं दाखवलं. छान केलं. मस्त एकदम. हॉस्पिटल में था एडमिट. अरे बाप रे, ऐसा हो गया था. कहाँ पर? निमोनिया पुणे में. हा यांचा टॉल बाजचा तो त्यांचा नातवांचा. जा लगवा. आनंद लेके जा रहे हैं ना टिक्के के लिए. हाय हाय. कुठे टिक्का? नमस्कार. कुमकुम जय माताजी. तुला लावलं? हो, लावलं. तुम्हाला पहिला लावून देऊ. आम्हाला पण लावा. नाही लावलं तुम्ही अजून. तो काय लावला जानी माटी घड़ी घड़ी इसके अंगुली कबीला लावलं. ठीक है गुड. कबीर कबीरला छान दिसेल कुंकू. जय श्री माताजी. जय श्री माताजी. मला बा आता ओळखत नाही आम्हाला तुम्ही, म्हणजे असं आठवत नाही तुम्हाला? आम्ही आठवत चेहऱ्यावरून आठवत पण नाव नाही आठवत. तुम्ही का आहे ना. नमस्कार का नाही त्याला काही एवढ्यात करतो बा तो. नमस्कार वंदन घेतो. एकदा पण घेतो ना.
नमस्कार कर बंधन के हा तो श्रीमातांना करतो नमस्कार उठल्यावर. आपकी पहचान है कुछ है? आप तो आके मिले हो ना? एक दो बार यार ये आदमी तो मैं कहाँ से याद रहूंगा. रोहिणीचे भाऊ आहे ना. मम्मी मला पाणी प्यायचं. हा बाटली आहे बघा. हा बा आधी तुम्ही कसं करायचं ना की आधी तुम्ही असेच नाही का की आता आम्हाला इकडं असं बोलून घ्यायचं की तुम्ही असं श्री हनुमानजींना प्रार्थना करायची आणि आम्ही इथं आलो की मग तुम्ही म्हणायचे श्री हनुमान दादा की जय. कारण तुम्ही आम्हाला बंधन देऊन काहीतरी बोलवायचे तेव्हा आणि आम्ही अचानक यायचं मग तेव्हा आधी नाही का त्यावेळेस की असं आम्ही आता आम्हाला अचानक इकडं येण्याची इच्छा व्हायची आणि मग इथं एकदम आलं की तुम्ही म्हणायचे हनुमान दादा की जय. मी तुम्हालाच बोलवत होते असं. या म्हातारीमुळे आठवत नाही ना. आता तर कोणाचा फोन आला तर ते तुमचाच आहे संध्याकाळी येतो म्हणून. बाटली कुठे? आम्ही येणार होतो इकडे ते का पण आम्ही नाही केला फोन. कोण होतं तुला दुसरं दुसरं असतं. कुठे नुसती का देविका? कॅम्पर आहे. थांबी देते. देविका आता बघ तिकडं मलेशियामध्ये एक नवीन सेंटर ओपन झालं आहे सहयोगाचं आणि आता 20-25 नवीन साधक येतात. खूप छान तयार व्हायला लागलेत तिकडे आणि आता आम्ही सप्टेंबरमध्ये प्रोग्राम करतोय. तर डॉक्टर निगम आणि राजेश युनिवर्स म्युझिशियन निगम ना? हां त्यांना इन्व्हाइट करतोय आम्ही आता. कुठे आहे निगम? मलेशियाला. निगम कुठले? डॉक्टर निगम दिल्लीचे नाही का जुने हा ज्या निगम. डॉक्टर रॉयच्या बरोबर होते ते डॉक्टर रॉय डॉक्टर निगम आणि श्रीमातली नाही का ते पहिली मेडिकल कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस. निगम निगम. तर त्यांना बोलवतो. तर आम्ही श्रीमातांना विचारलं आधी कोणाला बोलू तर त्यांच्यासाठी छान व्हायब्रेशन झाले. मग आम्ही त्यांना आणि राजेश युनिवर्स असं दोघांना बोलवते आता. तिथे आता प्रोग्राम घ्यायचे श्रीमातांचे मस्त असं. चला आता बाहेर. हो चालेल. बा त्याची गिफ्ट. अरे आले बरोबर काय नाही असू द्या. यश माताजी. बा आम्ही उद्या अंबाजींना जाणार आहोत सकाळी. तर तुम्ही बघून या म्हणे अंबाजीचा फार कठीण आहे म्हणे जायचं. का म्हणजे असं रस्ता फार येत आहे की चढणं उतरणं. बघून या कसं आहे. हो चालेल चालेल. मला जायचं पण तर बोले चलता नाही येणार असं. बॉटल नाही बॅटरी. आपकी बॉटल नाही बॅटरी मम्मा. नाही पण आता अंबाजीला जायला तिथे हे नाही करावं लागत ना बा. आता तिथे चेअरवर बसून नेतात आतमध्ये अंबाजींच्या मंदिर. प्रत्येक चेरी चढावी पडते. नाही आम्ही उचलो ना. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही उद्या आमच्यावर येऊ शकता. उद्या हे सगळे लोक येतात. ठीक आहे चालेल. माताजी अंबाजी मान जो हमारे अंबाजी मानत तो त्या अंबाजीची पूजा आहे. जो हम हाथ के बोलो अंबाजी एक बोलो अंबाजी. दोन्ही हात करून ने माताजी ने साक्षात अंबाजी. अंबाजी ते अंबाजी महाराज. अंबाजी ते अंबाजी ते लाव्या दम्या रोज. हो ना. आम्ही असं म्हटलं ना की असं अंबाजींना इकडे जायचं तरी सुद्धा असं छान वाटायला लागतं. आता चला. हा बा आम्हाला माताजीने जेव्हापासून सहयोग दिला तेव्हापासून आम्हाला हृदयमा अशी भावना आणि असं त्याच्यामध्ये आम्हाला श्रद्धांजली असते की सहयोग सारखं दुनियेत काही नाही. आणि सहयोग जर मिळाला तर मनुष्याला काही गोष्टीचे तृष्णा के कोई त्रास के कोई
कष्ट कधी होणारच नाही, कारण की माताजींचा अनंत आशीर्वाद असतो. माताजी मी सर्व बुद्धी प्रेरणा सर्व આપી છે, ભક્તિ આપી છે, શ્રદ્ધા આપી છે અને પરિપૂર્ણ પ્રેમથી સહયોગ અને ઉપર માતાજીએ સગळं જ્ઞાન भरलेलं आहे. बुद्धी माताजीने असं प्रेम जितकं सहयोग्यावर आहे इतकं कोणाला सहयोग आम्ही माताजींना बोलवतो तर माताजी स्वतः सहयोगी स्वतःला इतकं समजत नाही जेवढं आपण प्रेम करीत त्यांना समजतं. बरं इकडं